गेला तुझे आभार मानकेला. जी जुनी लोक आहेत ती म्हणायची भाताचं वराड. भाताचं वराड. आणि भाताचं वराड होत नाही तोपर्यंत दुसरी लग्नाच्या सीझनला सुरुवात होत नाही. माझ्या हातामध्ये आहे भाताचं कणीस आणि हे आता आम्ही चर्चमध्ये जाणार आहोत. आणि माझ्यासोबत आहेत डॉमिनिक हेनरिस. ते आपल्याला याच्याविषयी माहिती सांगणार आहेत. साधारणतः हे किती वर्षापासून तुम्ही हे सेलिब्रेट करता? ही पूर्वी आमच्या वाडवडील होते, आजोबा होते, त्यांनी चालू केलेली पहिल्यापासूनच परंपरा. तेव्हा चर्च जवळ एखादं शेत घेऊन ते आवून देवलाचं शेत त्याची कापणी करायची. आणि विला म्हणजे तो चांदीचा विला होता. चांदीचा विळा वापरायचे फादर. ओके. आता चर्च मध्ये मिसा होणार आणि मग हे लोकांना वाटलं जाईल. मग याचा उपयोग काय करतात लोक? घरामध्ये दरवाजाला चौकटीला टांगवतात. आभाराचा दिवस म्हणजे आज परमेश्वराने दिलेलं आपल्याला येस आभाराचा आणि उपकाराचा दिवस म्हणून हा सण साजरा केला जातो. पहिल्यांदा हे शेत कापून चर्च मध्ये नेऊन याला आशीर्वादित करत नाही तोपर्यंत आम्ही खात नाही कापत पण म्हणजे पहिला उपवास देवाला अशी ह्या ईस्ट इंडियन कुणबी समाजाची ही परंपरा आपण त्यातून शिकण्यासारखं आहे. तुम्ही जे शर्ट घातलेलं आहे हे जे ट्रेडिशनल शर्ट आहे आणि ताई आपल्यासोबत ताई आहे तिने सुद्धा लुगड्या घातलेल्या आहे. मागे जर तुम्ही पाहिलं ताई तुम्ही येऊ शकता का? यांनी सुद्धा खूप पारंपरिक प्रकारे ट्रेडिशनल लुगड्या घातलेल्या आहेत. तुम्ही कोणत्या लुगड्या म्हणता? ती साडी आहे पण तुम्ही जी लुगडं नेसता ते कोणतं आहे? ईस्ट इंडियन नऊवारी. ईस्ट इंडियन नऊवारी. मग त्याला उभ्याचं लुगडं असं काय म्हणत नाहीत बरोबर? उभं लुगडं. आणि ते किती हाताचं असतं तुमचं? ते नऊवाराचं असतं. तर ही जी पारंपरिक पद्धत इथल्या लोकांनी जतन करून ठेवलेली आहे ही आपल्या प्रत्येकांसाठी बोध घेण्यासारखी आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आता वाजलेलं आहे सकाळचे 8:15 आणि इथून आपण जात आहोत चर्चमध्ये. मी ज्या ठिकाणी उभा आहे हा मोठा क्रॉस विभाग आहे आणि इथे सर्व बैलगाडी आणि टांगा एकत्र जमायला सुरुवात झालेली आहे आणि बँडवर सर्वजण एकत्र चर्चमध्ये भक्तिभावाने जाणार आहेत. त्यावेळेला चर्चमधली गाणी भक्तिभावाने बँड तालासुरात वाजवतो आणि मग ही प्रोसेशन चर्चमध्ये पोहोचतं. चर्चमध्ये मिसा अर्पण केली जाते आणि त्याच्यानंतर आनंदाचा सोहळा पूर्ण याच ठिकाणी सर्वजण एकत्र जमतात.
आज आम्ही आहोत दर्या माता मंदिर उत्तन इथे लेडी ऑफ सी या चर्चमध्ये आम्ही आहोत आणि या चर्चची जर तुम्ही रचना बघितली तर 1634 साली पोर्तुगीज फ्रान्सिस्कन धर्मगुरूंनी हे चर्च बांधलं आणि मुंबईमधलं सगळ्यात जुन्या चर्चमधलं हे एक चर्च आहे। इथे ईस्ट इंडियन कुणबी लोक आगेरा नावाचा सण साजरा करतात। आगेरा म्हणजे भात कापणीचा किंवा आभाराचा दिवस। आगेरा हा शब्द ॲग्री या लॅटिन शब्दावरून आलेला आहे ज्याचा अर्थ होतो शेत किंवा कृषी। तर कृषी क्षेत्रातील लोक विशेषतः शेतकरी भात कापणी करून हा पहिला उपज देवाला अर्पण करतात हे आपण पाहणार आहोत। बँड वाजतोय, आपण त्याचा आनंद घेऊया। आलेली आहे मोठ्या क्रॉस जवळ आणि इथे आनंदाचा उत्सवाचा एक सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल। जर तुम्ही पाहत असाल माझ्या मागे ईस्ट इंडियन पेहरावामध्ये सर्व स्त्रिया नाचत आहेत आणि आनंदाने हा सोहळा साजरा करत आहेत। ईस्ट इंडियन कुणबी समाजाचा हा आगेरा सण आहे आणि मोठ्या क्रॉस जवळ पुन्हा ही मिरवणूक येते आणि नाच गाण्याने आणि मग खाण्यापिण्याने याची सांगता होते।
मंडळी इथे चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि ईस्ट इंडियन फुगियाज बलून ब्रेड्स, ज्याला ईस्ट इंडियन काय म्हणतात त्याला तुम्ही? फुगे. तर हे गोलवरे. ओके, गोलवरे इथे पारंपरिक पदार्थ वाटला जातोय. सर्व याचं मजा लुटतायत. खूप खूप आभार आहे. थँक्यू. तर आपल्यासोबत मोठा क्रॉस गाव परिवाराचे अध्यक्ष तेडीबॉय सर आपल्यासोबत आहेत आणि सोबत आहेत सुंदर पारंपरिक ड्रेसमध्ये ईस्ट इंडियन स्त्रिया आणि ते आपल्याशी संवाद साधू इच्छितात. त्यांच्याबरोबर आपण बोलूया. येस. तर आम्ही शेतकरी बांधव आहोत, भगिनी बंधू सर्व शेतकरी आहोत आणि आम्ही वाडवडिलापासून शेती करत येत आहोत. आणि हा आगेराचा सण म्हणजे भाताची पूजा, म्हणजे त्याला आशीर्वाद करणं आणि प्रभू येशूला ते भेटवणं, भात भेटवणं ही प्रथा आहे. आणि ही प्रथा आम्ही झाली 25 वर्ष करत आलो. त्याच्या चेहऱ्यावर जे तुम्हाला हसू दिसतं, संस्कृतीविषयीचा अभिमान असतो जो दिसतो, तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि तुम्ही पारंपरिक गाणं गाता या प्रसंगी. दिलाय मना धोका अग सणाचा हाय मोकान दिलाय मना धोका. पती तुम्ही चालेस का मला नकाय हाणल मला अग पती तुम्ही चाले का मला बुंदीचे लाडू हाणा. माईंचा हलवाना फुलांचा गजरा बिजा काय पाहिजे तुला. आईंचा हलवाना फुलांचा गजरा बिजा काय पाहिजे तुला. आगेरा 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 तुझे आभार मानून केलाय विचार. देवा तुझे आभार मानून केलाय विचार. देवा तुझे आभार मानून केलाय विचार. आपल्यासोबत आहेत मॉर्गन रॉड्रिक्स आणि शेरॉन रॉड्रिक्स आणि ही परंपरा पुढे नेण्यासाठी त्यांचा खूप मोलाचा हातभार आहे. आज मी पाहिलं की अनेक लोक जी आहेत तुमच्या कम्युनिटीमधली, ईस्ट इंडियन कुणबी समाजातली, ही आनंदाने आणि नाचत नाचत चर्चमध्ये गेली, चर्चमधून पुन्हा इथे आली. यांना हा जो वेळ सापडतो त्यामागची त्यांची काय भावना आहे, तुम्हाला काय वाटतं? आपली भावना, आपलं हे आपलं आहे, हे आपलं आहे, सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस. येस. आणि म्हणून ते सगळे येतात, थांबलेले असतात की वर्षभर हा दिवस आगेऱ्यासाठी तो राखून ठेवतात. ही आपली मनाची जी संस्कृती प्रति जी भावना आहे ती प्रत्येकानं संस्कृती जागृत ठेवण्यासाठी खूप मदत करते. हे जे ट्रेडिशन जे आहे इथून चर्चमध्ये नेणं, भात कापणी करून आणि ते पुन्हा इथे आणणं, हे साधारणतः किती वर्षापासून सुरू झालं? ह्याला यंदा 24 वर्ष होतात. 24 वर्ष. हा सण म्हणजे खूप वर्षापासून चालू आहे, पूर्वजापासून चालू आहे. पण मध्यंतरीच्या काळात एवढा मोठा नव्हता. पण 2001 मध्ये फादर हिलरी यांनी आम्हाला बोलवलं आणि हा सण साधारण ॲम्प्लिफाय केला. आणि हे प्रोसेशन वगैरे आहे हे त्यांची कल्पना होती. आणि इथे चालू झाल्यानंतर बऱ्याचशा मुंबईमध्ये जे प्रोसेशन्स होतात आगेऱ्याचे, त्याला आधार हा आहे. हे इथून चालू झालं, म्हणजे मूळ इथे आहे, हे मूळ आहे, उत्तनवरून चालू झालं. आगेरा सगळ्या ठिकाणी होत होता, पण हे प्रोसेशन परेड हे होत नव्हते आधी. चर्चच्या समोरच एक शेत आहे, तिथे ते फादर जायचे आणि छोटस प्रोसेशन व्हायचं. तेच मध्यंतरीच्या काळात थोडीशी मरगळ आली आणि नंतर ती परंपरा बंद पडली. आणि तो चांदीचा वेळा कुठे आहे तेही माहित नाही. तर चांदीच्या वेळा मला वाटते आपल्या प्रत्येकाच्या मनात जी भावना आहे ते त्याचं प्रतीक आहे की त्याद्वारे ही संस्कृती पुढे नेण्यासाठी प्रत्येक जण इथले प्रयत्न करतात. आता ही आनंदाचा सोहळा, इथे नाच गाणं संपलं
याचं पुढे काय प्रत्येकाच्या घरी सेलिब्रेशन होतं? पुढे ह्याचं सेलिब्रेशन घरात आहे. घरात आहे. कुटुंबाने एकत्र जेवण घेणं, कमिंग टुगेदर द फॅमिली, थँकिंग, हे मूळ आहे, दी एसेन्स ऑफ आगेरा. आणि काही ठिकाणी संध्याकाळी मग कार्यक्रम असतात. या वर्षी आम्ही ठेवला नाही, पावसाचा खूप जोर होता म्हणून, कारण कार्यक्रम इथेच होतो. पण पुढच्या वर्षी मोठा कार्यक्रम असेल, कारण सिल्वर जुबली आहे. ओके, म्हणजे रिवाईव्ह झाल्यानंतरची सिल्वर जुबली. ओके, म्हणजे 25 वर्षाहून मला वाटते अनेक वर्षांचा याला इतिहास आहे. जे चर्च आहे ते 1634 साली बांधलं गेलं. कदाचित तेव्हापासून प्रत्येक शेतकरी इथला चर्चमध्ये मागील 16व्या शतकापासून हे अर्पण घेऊन जात असावा. आणि देवाप्रती जी आनंद आभाराची जी भावना आहे इथल्या मातीमध्ये सुरुवातीपासून आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमच्या ज्या स्त्रिया आहेत आनंदाने नटतात, खूप छान प्रकारे नाचतात, आणि त्या जे पारंपरिक लुगडं दिसतात त्याला काय म्हणतात? त्याला आमचं ईस्ट इंडियन लुगडंच आम्ही म्हणतो. ईस्ट इंडियन लुगडं म्हणतात. नऊवारी लुगड्याप्रमाणेच आहे, पण ते ईस्ट इंडियन लुगडं असतं. आणि त्या पण ह्या दिवसासाठी थांबलेल्या असतात. म्हणजे ह्या दिवशी त्यांना सगळ्यांना एक ड्रेस करून म्हणजे हा सोहळा साजरा करा. पारंपरिक पदार्थ कोणते तुम्ही सांगू शकता की घरामध्ये बनतात? ओके, नॉर्मली आमच्याकडे चिकन मोईल असतं. वडे आम्ही बनवतो. आपले फुग्यास आपण ज्याला म्हणतो ते फुग्यास आमच्याकडे बनतात. किल्लीचं उंबरं म्हणजे हे जे काकडीचं काकड, इंद्याल, डुकराचं इंद्याल, त्याचप्रमाणे मटन स्टू बनतं, सरपतेल बनतं. तर असे वेगवेगळे डिशेस आम्ही या दिवशी बनवतो. जे नातेवाईक आहेत त्यांना आम्ही आमच्या घरी बोलवलंय, म्हणजे आपण सगळीजण सहजेवण घेऊ शकतो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की इथे घराची म्हणजे गाव पण इथे आहे, म्हणजे शहर बऱ्यापैकी तुम्ही मुंबईच्या जवळ आहात, गाव पण आहे, पण हे तुम्ही टिकवलं कसं किंवा हे पुढे कसं टिकवणार? एक चॅलेंज आहे, मोठं आव्हान आहे, कारण खूप बदल होत आहेत. आणि तुम्ही बघत आहात की सध्या मेट्रोचा कार शेड सुद्धा इथे येणार आहे. तर आतापर्यंत आम्ही थोडेसे आयसोलेटेड होतो, बरे होतो, पण मला वाटतं आता ते थोडंसं कठीण जाणार आहे हे सगळं. कारण बऱ्याचशा लोकांना हे सगळं मॉडर्न जे डेव्हलपमेंट हवं आहे, जे बाहेरून येतात त्यांना. गावातल्या लोकांना त्याचा काही उत्साह नाहीये, मेट्रो कारशेड येते म्हणून असा काही उत्साह नाहीये. पण बाहेरच्या लोकांना कदाचित आहे, कारण इथे जी हिरवळ आहे ती त्यांना आवडते आणि म्हणून त्यांना इथे यायचं असतं. तर एक चॅलेंजच आहे. मी सध्या यावर काही बोलू शकत नाही की कसं थांबवू, कारण जसं येईल तसं आता ते स्वीकारावं लागेल. हे प्रत्येक ठिकाणी आहे, म्हणजे आमच्या वसईमध्ये सुद्धा किंवा जिथे जिथे गाव पण आहे, तर प्रत्येक गावकीतल्या माणसाला आपली संस्कृती टिकवणे पुढे थोडं कठीण जाणार आहे. पण हे तुम्ही आता टिकवता त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि तुम्हाला या आगेरा सणाच्या खूप खूप शुभेच्छा. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आमच्या मर्सेसमध्ये बोंडाचा सण साजरा केला जातो. म्हणजे बोंड म्हणजे भाताची जी कणसं तयार होतात त्यावेळेला आभारेचा वार्षिक सण म्हणून मर्सेस धर्मग्राम हा सण साजरा करतो. पण हे ट्रेडिशन आमच्याकडे दिसत नाही. तर याच्याविषयी तुम्ही सांगाल का? तुम्ही काय म्हणता याला? आमच्या बाजूला सुद्धा आधी हा सण सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी असायचा. आणि तो खरं तर तुमच्यासारखा बोंडांचाच सण होता, कारण तोपर्यंत कापणी होत नाही. पण बॉम्बे डायसिसने थँक्स गिव्हिंग डे, आभाराचा दिवस, ऑक्टोबरचा पहिला रविवार सिलेक्ट केला. आणि म्हणून हे दोन्ही सण क्लब झाले. आणि आता आगेरा ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी होतो. आमच्या बाजूला उत्तरची लोक, जी जुनी लोक आहेत ती म्हणायची भाताचं वराड. ओके, ह्या सणाला. आणि भाताचं वराड होत नाही तोपर्यंत दुसरी लग्नाच्या सीझनला सुरुवात होत नाही. तर असं हे कनेक्शन, म्हणजे जसं पहिलं वराड भाताचं मग आपलं. येस मंडळी, जर तुम्ही आमचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे इतरही व्हिडिओ पहा. वसई, ईस्ट इंडियन आणि सामवेदिक उपारी समाजाच्या व्हिडिओसाठी आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि इतर प्लेलिस्टला भेट देऊन व्हिडिओ जरूर पहा. खूप खूप धन्यवाद.